अहो भैताड किती झाली का पोट्टे तू? एवढी तर पार्वती बी रुसत नाही, शंकरावर जेवढी तू रुसून राहिली. आता का इतकी मोठी झाली का तू तिच्यापेक्षा जास्त रुसाले? काय तुले प्रेमाने सांगून राहिलो, चुपचाप बापाचं घर सोड ना इकडे, नाही तर लग्नाच्या पहिले सोड चिठ्ठी देईन तुले. मग तो त्या बाप आहे ना लावून देईन ते लग्न एखाद्या डोंबड्या टाकल्या संग. मग म्हणजो माझ्या मनाच बरा होता म्हणून. तुला चांगल्याने समजत, तुला समजत नाही का भैताडे? बंदर तोंडी. स्वतःला का विश्व समजुरी समजते का तू? हिम्मत असेल ना फोन उचल. हॅलो मोन्या. लवकर बोल, मला माझी डाळ शिजवायची आहे. अरे इथे माझा आणि माझ्या बायकोचा संसार वेगळा होण्याची वेळ आली आणि तू तिथे डाळ शिजवत बसला. मला सांगतो या लग्नात तू मला जेवायला बोलवलं होतं का? नाही. मग तुटून राहिलं तर मी काय उपाशी मरू? अरे तसं नाही रे, पण माझ्याजवळ तुझ्याशिवाय कोणी आहे का मदतीला? बरं बरं रडू नको, काय झालं ते सांग. अरे मला ना पूजाचा मेसेज आला. कोणता मेसेज? ये ना डॉक्टर डॉक्टर खेळू म्हणून. अबे तू सिरियसली नको घेऊन आले का? काय पोरींले माहिती आहे का आता लॉकडाऊन आहे म्हणून मुद्दाम असे मेसेज करून पोरांच्या भावनासोबत खेळून राहिले त्या. मी सांगतो ना या पोरींले नरकात बी जागा भेटणार नाही. मोन्या, प्रॉब्लेम तो नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तो मेसेज तेजूनी वाचला. कोण तेजू? तेजू माझी बायको. अजून कोण? लग्नाची का ठेवलेली? ए, लग्न करून ठेवलेली. अच्छा ते बर, वाचला मेसेज. मग काय, ती स्वतःला बेडरूम मध्ये लॉक करून बसली आहे आणि जेवायचं सगळं सामान आत घेऊन गेली आहे. अबे तुला किती वेळा सांगितलं बे का लफडं बंद झालं का फोन नंबर बंद करत जा म्हणून? खातं बंद केल्यावर पासबुक ठेवते का कोणी घरात? सारे झांगड गुत्ते त्याच्यातच तर लिहिले राहते. तू ना भैताड आहे बे, तुला समजत नाही का बे भैताडा? तू एक भैताड आणि ते मायरा एक भैताड, तुम्हा दोघा भैताडा पाहिलं माझं आयुष्य बरबाद झालाय. कुंडलीच दाखवतो एखाद्या पंडिताले. मोन्या, तिने जेवायला पण नाही दिलं रे. काय बोलते? तुला बायकोन जेवायला नाही दिलं म्हणून तुला एवढ्या दिवसापासून सांगत होतो का बायकोले मुठीत ठेव. असा स्ट्रिक्ट लाज जमायासारखा, स्ट्रिक्ट एकदम. हो का? बायकोला मुठीत ठेवू का? करू का मायराला फोन आणि सांगू का तिला की लग्नानंतर तो तुला मुठीत ठेवणार आहे म्हणून? अरे अबे सँडी, अबे अबे अरे मी मी गंमत करून राहिलो भैताडा. आज सांगत जायला लागते का असं प्रत्येक गोष्ट? अरे ते सगळं मरू दे रे. आता हिला कसं समजू हे सांग. बरं बरं तू मला थोडासा वेळ दे, मी एका दोघाचे सल्ले घेतो. मॅटर लय गंभीर आहे, एका दोघाला विचारू दे मला, मग मी तुला सांगतो. समजला का? ठीक आहे, चालेल. नाही तू टेन्शनच नको घेऊ. आणि मुन्या, प्लीज हे कोणाला सांगू नको बरं का. आपल्यातच ठेव. पागल आहे का मी काय सांगू कोणाले? माय काय फायदा त्यात? चल ठीक आहे यार, कर फोन तू. मी तुझ्या फोनची वाट बघतो. हो हो नाही तू ठेव. मी मी हो हो ठेव ठेव. काय कोणाचं काय. अरे मोहनचा फोन. पुष्कळ दिवसात आला फोन मोहनचा. काय? अहो मग स्पीकरवर टाका ना. हा हो, स्पीकर ऑन करतो मी. ठीक आहे. हॅलो. हा बोल मोहन, कसा आहेस रे? हा मी मजेत, तुम्ही कसे आहे? आणि मॅडम? मजेत. मी आणि मॅडम दोन्ही पण खूप मजेत आहे. काय आज कसा फोन केला तू? आता गोष्टच अशी आहे ना का तुमच्याशिवाय कोणी सुचत नाही मला. मी सांगतो ना, तुमचा अमूल्य अनुभव आज माझ्या लय कामात येणार आहे. तो अनुभवच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. बोल. तुम्हाला त्या मेघा मॅडम माहित आहे? कोण रे मेघा मॅडम? त्या रेनबो कंपनीचे मॅनेजर का? तुम्हाला आठवते त्या तुमच्यावर रुसल्या होत्या, तुम्ही व्हॅलेंटाईन डेला गुलाबाचं फुल नाही दिलं म्हणून? कधी? कधी कधी काय, आता 2 वर्ष आधी.
14 फेब्रुवारी रुसल्या 15 फेब्रुवारी मी तुमच्यासाठी रूम बुक केली होती. तुम्हाला मोठ्या लोकांचं ना हेच मोठं लफडं राहते. तुमचे लफडेच एवढे राहते ना का तुम्हाला माहित नाही राहत. अरे मी कधी रूम बुक केलेली? काय बोलतो रे मोन्या तू? काही पण बोलतो तू बडबड. अहो, काही काय बोलता काय? ते नाही का तुम्ही तिला नाईटी गिफ्ट केली होती. काय नाईटी गिफ्ट केली? मला साधं रुमाल घेऊन द्या म्हटलं तर ह्यांच्याकडे पैसे नसतात आणि तिला नाईटी गिफ्ट केली ते हॉटेलच्या रूम मध्ये. हा आत्ता आठवलं तर माझ्या मित्राच्या ऍक्सिडेंट मध्ये कंबर मोडली म्हणून हिची कंबर धरायला गेले होते काय. अगं नाही ग, थांब तू जरा. ए मोन्या, तू काही पण बोलू नको रे. उगीच बडबड करतो काही पण. गुड नाईट हॉटेल रूम नंबर 143 आठवलं का? काय बोलतोय रे मोन्या? तू फोन ठेव तर जा. फोन ठेवणार नाही मोन्या. मोन्या तू फोन ठेव, मी सांगतो ना. मोन्या फोन ठेवायचा नाही. आईला चुकीच्या वेळी बोललो वाटते. ठेवलेलंच बरं. काय माया तू चालते काय माया संग तू डायच्या मायला. आता कोणाची माय मेली? बोलवा. हॅलो. अरे तो सँडा फोन का घेत नाहीये? ती नीतू केव्हाची फोन करते त्याला. सँडी फोन का काय घेण्याच्या लायकीचा नाही राहिला. लय वाईट परिस्थिती आहे त्याची. एक गप्पे, नीट सांग काय झाले ते. काय नाही, त्याच्या बायकोने त्याचं जुनं लफडं रेड हँड पकडला. काय सांगतो? नाही ते काय. नीट सांग मला. हा ते असं झालं ए थांब 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 थांब. मला आहे ना 2 मिनिटं दे. 2च. मी जरा तयारी करते ऐकण्याची. तयारी? अहो मी का सत्यनारायणची पूजा सांगून राहिलो काही तर तयारी करायला. अरे प्लीज 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 2च मिनिट दे प्लीज. काय ते हा सांग आता. झालं, दारूचा ग्लास भरून झाला. अय्या तुला कसं कळालं? स्मिते, अहो इतक्या वर्षापासून ओळखतो मी तुले. आता मी नाही समजेन तर कोण समजून तुझ्या मनातलं दारूवरचं प्रेम. हो बर सांग ना काय झालं. हा तर मग ते झालं असं. हा गेला आंघोळीले. नाही पण काही मन मला तरी वाटते का बायकोने मारलं असं. असं तो म्हटलं का पण तुला? अशा गोष्टी सांगतात कोणी बायकोनं मारल्यावर? समजून घ्यायच्या असत्या या गोष्टी आपल्यालाच. हा ते पण आहे, बरोबर आहे तुझं. नाही नाही पण बाय कसा बी असो आपला मित्र होय. तू कोणाला सांगू नको हे सगळं त्याला बायकोनं मारलं म्हणून. चेहरे या गोष्टी कुठे सांगायच्या असतात का? नाही सांगणार. आणि मी ना तर तुला काहीच सांगितलं नाही. हा बाय. बरं बरं ठेव ठेव.